कर्ज घेतील त्या सर्वांचं व्याज हे राज्य सरकार देईल आणि तशा प्रकारे आम्ही तरतूद करू. जर राज्याचे मुख्यमंत्री महामंडळाबद्दल एवढं कौतुक करतात तर आज महामंडळाच्या एमडीला एवढं काय अडचण आली हे तर मला कळत नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हटले की जर महामंडळाला पैसे कमी पडले तर तुम्ही तसा प्रस्ताव अजितदादा पवारांना द्या. अजितदादा पवारांनी जर तुम्हाला निधी दिला नाही तर राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत ना, आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू आणि महामंडळाकरिता जास्तीची तरतूद करू. अशा परिस्थितीमध्ये महामंडळाचा आणि आपल्या पदाचा दुरुपयोग करण्याचं काम विजयसिंह देशमुख करते. सातारकर आहे, मान खटावचा आहे, मलाही वाईट वाटतं की मराठा आहे, पण मराठा समाजाचा माणूसच महामंडळाचे लाभार्थी कसे वाढतील हे बघण्यापेक्षा महामंडळाच्या लाभार्थ्यांमध्ये अडचणी कसे निर्माण करता येतील याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. आज महाराष्ट्रामध्ये भरपूर लोकांचे फोन येतात, इतके फोन येतात तुम्हाला तर एक व्हॉइस रेकॉर्डिंग पण मी ऐकू शकतो. मग अशीच एक परभणीतून फोन आला, त्याचं म्हणणं आहे की आपलं वार्षिक उत्पन्न 8 लाखाचं आहे. साहेब माझं उत्पन्न 5 लाख दाखवलंय मी, तरी माझा एलवाय रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही 5 लाखाचं उत्पन्न दाखवलंय तरी एलवाय रद्द करतात, म्हणजे कारण काय? म्हणजे 8 लाखाचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आणि 5 लाखाचं उत्पन्न असेल तरी एलवाय का रद्द करतायत? अशा असंख्य अडचणी आहेत, ज्या सगळ्या अडचणी मी थोड्याशा पत्रकार परिषदेमध्ये मांडू शकत नाही. परंतु दुर्भाग्याने वाईट वाटतं की मराठा अधिकारी असूनही महामंडळामध्ये अजून ताकद द्यावी अशी मला वाटलं होतं. त्यांच्या या पत्रामध्ये त्यांनी व्याज परतावा किती दिला ते सांगितले, म्हणजे हुशार माणूस आहे. विजयसिंह देशमुखांनी एलवाय मध्ये 9 तारखेपासून ऑक्टोबर पासून का बंद केलं याचा खुलासा करा ना. जुन्या अटी शर्ती काय होत्या, नवीन अटी शर्ती काय आणल्या त्याचा खुलासा करा ना. तुम्ही जे व्याज परतावा दिला दाखवताय ना, हा व्याज परतावा दाखवत असताना तुम्ही लाभार्थ्यांना आणि काही मराठा समाजाच्या असणाऱ्या लोकांमध्ये दिशाभूल करताय. आणि तुम्ही एखादा प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही पण या समोर, मी पण जातीवंत मराठा आहे, महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक करण्यासाठी मी खरंच त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. राजकारणाच्या पलीकडे मतदारसंघ बांधत बसलो नाही, तर कधीतरी बीडमध्ये, जालन्यामध्ये, या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मध्ये दौरे करून मराठा उद्योजक झाला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केलेले. मुख्यमंत्र्यांनी या विषयावरती जातीने दखल घ्यावी. राधाकृष्ण विखे पाटील जे आमचे उपसमितीचे अध्यक्ष आहेत यांनी दखल घ्यावी. एखाद्या अधिकाऱ्याला क्रीम पोस्टिंग पाहिजे असेल तर त्यांना वैयक्तिक खूप क्रीम पोस्टिंग द्यावं. आणि तसंही अधिकाऱ्यांचा दुरुपयोग केल्यानंतर आपण पुण्यामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये पाहिलेलं आहे. काही पक्षाचे नेते अधिकाऱ्यांकडनं दुरुपयोग करून घेतात आणि कधीतरी त्यांची लॉटरी लागते आणि त्यांचे सगळे जुने केस बाहेर पडतात. अजून एक उदाहरण, पुण्यामध्ये ड्रग प्रकरणामध्ये एका हॉस्पिटलमध्ये जो प्रमुख डॉक्टर होता त्याने कशा प्रकारे कैद्यांना, कशा प्रकारे तिकडे हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी तो मुभा देत होता, एका प्रकरणामध्ये अडकला आणि त्याची सगळी प्रकरणं बाहेर पडली. तसंच अधिकारी वर्गांनी कृपया करून अशा प्रकारचं कार्य करू नका, कारण कुठे ना कुठेतरी तुम्ही गुंतलेला असाल, मग त्या जिल्ह्याच्या पोस्टिंग मध्ये तुम्ही काय काय चुका केलेल्या आहेत हे बाहेर पडेल आणि मग तुम्हाला अडचणी निर्माण होतील. आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या मराठा बांधवांना मी एवढंच सांगेन की मी चेअरमन आहे, मी जातीवंत मराठा आहे आणि समाजाचं काम करतो. आणि म्हणून मला जे चुकीचं वाटलं ते मी तुमच्या समोर पत्रकार परिषदेमध्ये मांडलेलं आहे. एमडींना मी पत्र लेखी दिलेलं आहे की 8 ऑक्टोबरच्या अगोदर ज्या प्रमाणात एलवाय काढायची परंपरा होती तशीच एलवाय काढायची परंपरा तुम्ही चालू ठेवावी. नवीन जो काय बदल केलेला आहे तो बदल तुम्ही मला पहिल्यांदा दाखवून आपण महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये घ्यावा आणि महामंडळाच्या बोर्ड मीटिंग मध्ये जिथे आपले प्रधान सचिव सगळे अधिकारी असतात त्याच्याची चर्चा करू आणि त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. तुर्तास आपण घेतलेले निर्णय हे सगळे रद्द करून जुन्या एलवायनी प्रमाणात तुम्ही एलवाय काढा. आणि जर हे त्यांनी आता केलं नाही तर मला पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा लागेल या विषयावर. दुसरं आहे की निवडणुकीच्या वातावरणामध्ये हे प्रकार होतात, याचा अर्थ कुठेतरी संशय निर्माण होतो. राज्य सरकार जे महायुतीचं सुरू आहे, ज्याचे प्रमुख
देवेंद्र फडणवीस साहेब हे भाजप आहे, ज्याचे दुसरे प्रमुख एकनाथ शिंदे शिवसेना आहे, ज्याचे तिसरे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आहे. आणि सामान्य लोकांना ज्या वेळेला एडवाइस मिळणार नाही तर ती टीका महामंडळाच्या एमडी किंवा चेअरमन पेक्षा सरकारवरती केली जाते, हे मला बरेचशा सोशल मीडियामधून पाहायला मिळालेले आहे. आणि म्हणून सरकारने याचं गांभीर्य घ्यावं. निवडणुकीच्या तोंडावरती इतकं चांगलं काम केलं, 1.5 लाख मराठा उद्योजक केले, आणि फक्त निवडणुकीचं कारण दाखवून एडवाय रद्द करणं, उत्पन्नाच्या दाखल्यामुळे एडवाय रद्द करणं, सरकारची प्रतिमा आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट परत केलं जाईल. कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाला सकारात्मक पाहता मराठवाड्याच्या समाजाच्या निजामांच्या काळातले जे आरक्षण दिलं, महामंडळाला ताकद दिली, सारथीला दिली, आणि कुठेतरी असे अधिकारी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. म्हणून मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. आणि परत एकदा राज्याचे मुख्यमंत्र्यांना सोमवारी मी भेटणार आहे आणि त्यांच्याशी या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहे, आणि पुढच्या निर्णयाला मी पण अपेक्षित राहणार आहे. माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण हा विषय व्यवस्थितपणे राज्याच्या असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, एवढीच विनंती.